विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. विषय भूगोल. विषय शिक्षक प्राध्यापक श्री आडवितुटे सर. मार्गदर्शक प्राचार्य श्री तेळे सर. इयत्ता 12वी. विषय भूगोल. विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 34 वर सांगा पाहू हा भाग आहे. त्या ठिकाणी आकृती क्रमांक 4.1 या नकाशाचे निरीक्षण करा व त्या आधारे खाली प्रश्नांची उत्तरे द्या असा प्रश्न विचारला आहे. हा जो भाग आहे तो लाकूडतोड या घटकावर प्रश्न विचारले आहेत, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, मोसमी हवामानाच्या प्रदेशात लाकूडतोड व्यवसाय कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, मोसमी हवामानाच्या पर्वतीय प्रदेशातील सूचीपर्णी वनक्षेत्रामध्ये लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात लाकूडतोड व्यवसाय केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात लाकूडतोड व्यवसाय केला जातो. प्रश्न तिसरा आहे, आफ्रिका खंडाच्या कोणत्या भागात लाकूडतोड व्यवसाय आढळत नाही? त्याचे कारण काय असावे असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला या जगाच्या नकाशाचा पूर्णपणे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असे दिसून येते की आफ्रिका खंडाच्या उत्तर व पूर्व भागात लाकूडतोड व्यवसाय आढळत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे हा संपूर्ण प्रदेश सहारा वाळवंटाने व्यापलेला आहे आणि त्यामुळे तेथे वनक्षेत्र उपलब्ध नाही, वनक्षेत्र आढळत नाही. कारण का वनक्षेत्र लागवडीसाठी किंवा वने उगवण्यासाठी मृदा आवश्यक आहे, पण त्या ठिकाणी मृदा उपलब्ध नाही. ते पूर्णपणे सहारा वाळवंट वालुकामय मृदेने व्यापलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी वनक्षेत्र आढळत नाही. प्रश्न चौथा आहे, लाकूडतोड व अक्षवृत्तामधील संबंधावर टीपा किंवा टीप लिहा असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, लाकूडतोड व्यवसायावर अक्षांशाचा थेट प्रभाव पडतो. जगातील प्रमुख लाकूडतोड व्यवसायाची क्षेत्रे ही 30 डिग्री ते 55 डिग्री उत्तर अक्षवृत्तीय प्रदेशात केंद्रित झालेली दिसून येते, परंतु काही ठराविक विषुववृत्तीय क्षेत्रात तेथेही लाकूडतोड व्यवसाय थोड्याफार प्रमाणात आढळून येतो. त्यानंतर प्रश्न पाचवा आहे, विषुववृत्तीय प्रदेशात लाकूडतोड व्यवसायाचा व्यापारी तत्वावर विकास का झालेला नाही? तर याचं उत्तर आहे, आपण नीट निरीक्षण केल्यानंतर या जगाच्या नकाशाचा चांगल्या पद्धतीने आपण निरीक्षण केल्यानंतर, सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असे दिसून येईल की विषुववृत्तीय प्रदेशातील वने अत्यंत दाट व सदाहरित असतात, परंतु तेथील हवामान हे रोगट असते, दलदलयुक्त असते, हिंस्र शापदे असतात, विषारी कीटके असतात, तसेच तेथे असंख्य सरपटणारे प्राणी असतात, कीटके असतात, उपद्रवी कीटक असतात. या वनामध्ये रोज मुसळधार पाऊस पडतो. त्याचप्रमाणे या प्रदेशात वर्षभर तापमान जास्त असते. या वनांचा बहुतांश भाग दलदलयुक्त असतो. या वनामध्ये वाहतूक सुविधांचा विकास झालेला नाही, वाहतूक सुविधांचा विकास करता येत नाही, कारण घनदाट जंगले असतात. अगदी पाऊलवाट देखील त्या ठिकाणी नसते. पाऊलवाट देखील अतिशय जिकिरीने त्या ठिकाणी निर्माण करावं लागते. इतकी घनदाट जंगल, घनदाट वने या ठिकाणी आढळतात. त्याचप्रमाणे येथील विषुववृत्तीय प्रदेशातील वनांची झाडे ही आकाराने खूप विशाल असून ही सर्व झाडे कठीण लाकडाची झाडे आहेत. या सर्व कारणामुळे वनसंपदेच्या बाबतीत विषुववृत्तीय वने खूप समृद्ध असली तरी लाकूडतोड उद्योगाचा विषुववृत्तीय प्रदेशातील वनामध्ये व्यापारी तत्वावर विकास करता आलेला नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 35 वर तक्त्याच्या खाली डाव्या बाजूला मासेमारी या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत, त्याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. इथे असे विचारले आहे, पहा, आकृती क्रमांक 4.1 नकाशाचे वाचन करून
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आपण याबद्दल आपण चर्चा करू. तर या ठिकाणी एकूण 5 प्रश्न विचारले आहेत. तर त्या 5 प्रश्नांचे उत्तर आपण बघूया. तर प्रश्न पहिला आहे, ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र उत्तर अमेरिका खंडाच्या कोणत्या किनाऱ्यावर आहे? तर याचं उत्तर आहे, ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र हे उत्तर अमेरिका खंडाच्या ईशान्य किनाऱ्यावर आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, युरोप खंडाच्या डॉगर बँक क्षेत्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात का होत असावी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण डॉगर बँक हे क्षेत्र प्रचंड दंतूर किनारपट्टीने व्यापलेलं आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विशाल प्रमाणात जंगल संपत्ती आहे. त्यामुळे या जहाज बांधणी उद्योग धंद्यास चालना मिळाली आहे. माशांना प्रचंड प्रमाणात स्थानिक मागणी आहे. या ठिकाणी कॅनरीचा उष्ण समुद्र प्रवाह आणि उत्तरेकडून येणारा उत्तर समुद्राकडून शीतप्रवाह इथे एकत्रित येतात. त्यामुळे उबदार हवेची निर्मिती होते, धुक्याची निर्मिती होते, त्यामुळे प्लवंगची निर्मिती होते. शिवाय हे हवामान माशांच्या प्रजननासाठी, माशांच्या उत्पत्तीसाठी, माशांच्या वाढीसाठी, माशांच्या विकासासाठी चांगले असते. त्यामुळे या सर्व कारणामुळे युरोप खंडाच्या डॉगर बँक क्षेत्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, ऑस्ट्रेलिया खंडात कोणकोणत्या भागात मासेमारीचा विकास झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, ऑस्ट्रेलिया खंडात आग्नेय भागात मासेमारीचा विकास झालेला आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी क्षेत्रे का जास्त आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, याचं कारण आहे, आफ्रिका खंडाचा पूर्व किनारपट्टीचा भाग वाळवंटी प्रदेशाने प्रभावित झालेला आहे. याशिवाय या भागात लोकसंख्याही खूप कमी आहे. त्याचप्रमाणे हा भाग हिंदी महासागराच्या हंगामानुसार वाहणाऱ्या सागरी प्रवाह क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे या क्षेत्रात माशांची पैदास खूपच कमी होते. परंतु आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच अटलांटिक महासागराच्या पूर्वेकडील क्षेत्रात विशाल सागरी किनारा लाभलेला आहे. त्यामुळे या क्षेत्रात भूखंडमंच मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला आहे. शिवाय विषुववृत्ताकडून कॅनरीचा उष्ण समुद्र प्रवाह वाहत येतो आणि उत्तरेकडून उत्तर सागरी शीत समुद्र प्रवाह वाहत येतो. अशा दोन्ही सागरी प्रवाहांची सरमिसळ या ठिकाणी होते. शिवाय या क्षेत्रात काही थोड्या प्रमाणात वनसंपत्ती उपलब्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी जहाज बांधणी व्यवसाय इथे विकसित झालेला आहे. शिवाय या क्षेत्रात लोकसंख्या देखील खूपच जास्त आढळते. त्यामुळे माशांना स्थानिक मागणी मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व कारणामुळे आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी क्षेत्रे जास्त प्रमाणात आढळतात. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी केली जाते, त्याची कारणे सांगा. कारण ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर उष्ण सागरी समुद्रप्रवाह आणि शीत सागरी समुद्रप्रवाह यांचे सरमिसळ या ठिकाणी होते. शिवाय हे क्षेत्र सुमारे 60 डिग्री अक्षवृत्तावर असल्यामुळे अतिशीत हवामानापासून दूर आहे. हे क्षेत्र उत्तर अमेरिका खंड आणि युरोप खंडालाही अति जवळ आहे. त्यामुळे ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी केली जाते. कारण त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, तर उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंड या ठिकाणी येथील केलेली मासेमारी त्या ठिकाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता पहा नंबर 36 वर एकदम खाली डाव्या बाजूला पशुपालन असे दिलेले आहे. आकृती क्रमांक 4.1 नकाशाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर इथे
पशुपालन या घटकावर काही प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, पशुपालन आणि गवताळ कुरणे यांचा सहसंबंध सांगा. तर जगाच्या नकाशाचं आपण वाचन केले असता किंवा निरीक्षण केले असता आपल्याला असे दिसून येते की संपूर्ण जगामध्ये ज्या प्रदेशात समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश आहेत त्या प्रदेशात पशुपालन व्यवसायाचा विकास झालेला दिसून येतो. कारण या प्रदेशात आल्हाददायक हवामान आढळते. या प्रदेशात सकस लुसलुशीत मऊ गवताळ कुरणे आढळतात. त्यामुळे पशूंना मोठ्या प्रमाणात पशुखाद्य पुरवतात. त्यामुळे या प्रदेशात पशुपालन व्यवसायाचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, पशुपालन व्यवसायाचा विकास सर्वात कमी कोणत्या खंडात आढळतो. याचं उत्तर आहे, आफ्रिका खंडात पशुपालन व्यवसायाचा विकास सर्वात कमी झालेला आपल्याला आढळून येतो. प्रश्न तिसरा आहे, जगातील कोणत्या प्रदेशामध्ये पशुपालन व शेती एकत्रित होताना दिसून येते किंवा दिसते. या प्रश्नाचं उत्तर आहे, उत्तर अमेरिका खंडातील प्रेरी गवताळ प्रदेश, युरोप खंडातील स्टेपीज गवताळ प्रदेश आणि आशिया खंडातील भारत, चीन या देशामध्ये पशुपालन व्यवसाय व शेती व्यवसाय एकत्रित होताना दिसते. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, कोणत्या अक्षुवृत्ता दरम्यान पशुपालन होताना दिसत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, संपूर्ण पृथ्वीवर विषुववृत्तापासून म्हणजेच 30 डिग्री उत्तर अक्षुवृत्तापासून ते 60 डिग्री उत्तर अक्षुवृत्ता दरम्यान आणि 30 डिग्री दक्षिण अक्षुवृत्तापासून ते 60 डिग्री दक्षिण अक्षुवृत्ता दरम्यान पशुपालन व्यवसाय होताना दिसून येत आहे किंवा दिसत आहे. त्यानंतर प्रश्न पाचवा आहे, 30 डिग्री उत्तर ते 30 डिग्री दक्षिण या अक्षुवृत्ता दरम्यान कोणत्या पट्ट्यात पशुपालन विकसित झालेले दिसत नाही. यामागचे कारण काय असावे असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, 30 डिग्री उत्तर ते 30 डिग्री दक्षिण या अक्षुवृत्ता दरम्यानातील उष्णकटिबंधीय प्रदेशात पशुपालन व्यवसाय विकसित झालेले दिसत नाही. कारण विषुववृत्तीय प्रदेशात अतिशय घनदाट जंगल आढळते. या प्रदेशात अतिशय उष्णता असते. या प्रदेशात अतिपर्जन्यमान असते. या प्रमुख कारणामुळे या पट्ट्यात पशुपालन व्यवसाय विकसित झालेला नाही. त्याचप्रमाणे उष्णकटिबंधीय प्रदेशातील खंडाच्या पूर्व भागात, विशेष करून आफ्रिका खंडाच्या वाळवंटी प्रदेशात पशुपालन व्यवसायाचा विकास झालेला नाही. कारण या वाळवंटी प्रदेशात अति तापमान, अति कमी पर्जन्यमान आणि गवताळ कुरणांचा अभाव ही यामागील प्रमुख कारणे आहेत. त्यानंतर प्रश्न सहावा, ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व भागात पशुपालन केंद्रित होण्याचे कारण काय असावे असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण ऑस्ट्रेलिया खंडाचा पूर्व भाग हा समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवताळ कुरणांची उपलब्धता आहे. अनुकूल हवामान आहे या प्रदेशात आढळते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व भागात पशुपालन व्यवसाय केंद्रित झालेला आहे. त्यानंतर प्रश्न सातवा आहे, खंडांतर्गत शुष्क हवामानाच्या प्रदेशात पशुपालन व्यवसाय जास्त प्रमाणात का विकसित झालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण खंडांतर्गत शुष्क हवामानाच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे या प्रदेशात शेती व्यवसायावर मर्यादा पडतात. शेती व्यवसायाचा विकास कमी प्रमाणात झालेला आहे. त्याचप्रमाणे या प्रदेशात वनांचे प्रमाण कमी आढळते. उद्योगधंद्याचा विकास होत नाही. परंतु अशा प्रदेशात काही प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे अतिशय कमी प्रमाणात गवताळ प्रदेशाची अथवा कुरणांची वाढ होते. त्यावर पशुपालन व्यवसायाचा विकास होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपण खाणकाम यावर चर्चा करणार आहोत. आकृती क्रमांक 4.1 नकाशाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा असा प्रश्न आहे. तर हे संपूर्ण जे प्रश्न आहेत ते प्रश्न खाणकाम या
घटकावर आधारित आहेत. तर प्रश्न पहिला आहे, खाणकाम व्यवसाय उत्तर अमेरिकेच्या मुख्यतः कोणत्या भागात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, खाणकाम व्यवसाय हे मुख्यतः उत्तर अमेरिकेच्या वायव्य भागात केंद्रित झाला आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या किनारपट्टीवर खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आढळतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, खाणकाम व्यवसाय हे दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवर केंद्रित झालेला आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, इतर सर्व प्राथमिक व्यवसायाशी तुलना करता खाणकामाचा विस्तार अक्षुरताशी निगडीत वाटतो का? का? असं दोन प्रश्न आहेत. इतर सर्व प्राथमिक व्यवसायाशी तुलना करता खाणकामाचा विस्तार अक्षुरताशी निगडीत वाटत नाही किंवा संबंधित वाटत नाही. कारण खाणकाम हा व्यवसाय एकमेव प्राथमिक व्यवसाय असा आहे की तो अक्षुरत अथवा त्यामुळे निर्माण होणाऱ्या हवामानामुळे ही निगडीत नाही, संबंधित नाही. कारण खाणकाम व्यवसायाचा संबंध अक्षुरते अथवा हवामानाशी नसून तो भूगर्भ रचना, खडकांची निर्मिती, खडकांच्या निर्मितीमागील कारणे या घटकाशी संबंधित आहे, या घटकाशी निगडीत आहे, असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, खाणकाम व्यवसायांचे जगातील केंद्रीकरण पाहता तुम्ही त्यांचा संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावू शकता का? असा प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, खाणकाम व्यवसायाचे जगातील केंद्रीकरण आणि विकास याचा त्या त्या क्षेत्रातील देशाच्या आर्थिक विकासाशी थेट संबंध आहे. ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आणि वैशिष्ट्यपूर्ण व खूप मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आढळते किंवा उपलब्ध आहे, असे देश आर्थिकदृष्ट्या जास्त प्रगत झालेले आढळते. उदाहरणार्थ उत्तर अमेरिका खंडातील संयुक्त संस्थाने आणि कॅनडा, सर्व युरोपीय देश, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी या खंडामध्ये खाणकाम व्यवसायाचा विकास झालेला आहे. खाणकाम उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे, असे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल.